नमस्कार, फ्लेवर ऑफ होममध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हाडापासून सहज सुटणारं लाल भडक झणझणीत आणि खमंग असा मटण रस्सा. घरगुती मसाल्यापासून या रस्स्याची चव इतकी अप्रतिम लागते की एकदा खाल तर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल. तर चला मग सुरुवात करूया. आता एका मोठ्या कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अख्खे गरम मसाले, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने व बारीक चिरलेला कांदा घाला आणि कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परता. यानंतर चिरलेले टोमॅटो घाला. टोमॅटो मस्त मऊ होईपर्यंत परतवून घ्या. आता यामध्ये 2 ते 3 चमचे घरगुती हिरवी पेस्ट ॲड करा व छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्या. याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, एकदा नक्की ट्राय करा. मसाला छान परतला गेल्यावर ह्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 3 ते 4 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला ॲड करा व छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्या. आपला मसाला छान परतेपर्यंत एका बाजूला आपण अर्धा किलो मटण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून ते कुकरमध्ये घ्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 2 ते 3 चमचे हिरवी पेस्ट घाला आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरचं झाकण लावा आणि 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत मटण अगदी मऊ शिजवून घ्या. आता यामध्ये घरच्या घरी भाजून वाटलेला कांदा खोबऱ्याचा मसाला घाला आणि 5 मिनिटं झाकण ठेवून मसाला शिजू द्या. हा मसाला रश्श्याला छान रंग, घट्टपणा आणि अप्रतिम चव देतो. आता हा मसाला सतत हलवत चांगला भाजून घ्या जोपर्यंत त्यातील पाणी पूर्ण आटत नाही आणि तेल वर येत नाही. मटणाचा स्टॉक अजिबात फेकू नका. याच स्टॉकमुळे रश्श्याची चव अनेक पटींनी वाढते. ही टीप एकदा नक्की फॉलो करा. सर्व साहित्य हलक्या हाताने एकजीव करून घ्या. आता उकळलेलं मटण आणि त्याचा स्टॉक या मसाल्यात घाला. सर्व साहित्य छान हलक्या हाताने परतवून घ्या. आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून रस्स्याचा घट्टपणा आपल्या आवडीनुसार ठेवा. आता मध्यम आचेवर 5 ते 7 मिनिटं रश्श्याला मस्त उकळी येऊ द्या. पहा किती सुंदर लाल रंग आणि वर आलेलं तेल, हेच या रस्स्याचं खरं वैशिष्ट्य आहे. शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम झणझणीत मटण रस्सा आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. हा रस्सा ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तांदळाच्या भाकरीसोबत किंवा गरमागरम भातासोबत अप्रतिम लागतो. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच पारंपरिक, चविष्ट आणि घरगुती रेसिपी पाहण्यासाठी द फ्लेवर ऑफ होम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे आणि सततच्या पाठिंब्यामुळे द फ्लेवर ऑफ होम परिवार हळूहळू वाढत आहे. यासाठी मी तुमची मनापासून ऋणी आहे. भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसोबत.